नमस्कार महाराज. आज आपण अशा ग्रेड बद्दल चर्चा करणार आहोत किंवा मी तुम्हाला आज अशा ग्रेड बद्दल माहिती देणार आहोत की ती एकदम भारी ग्रेड आहे. म्हणजे एव्हरग्रीन ग्रेड. म्हणजे मला जर सांगितलं ना कोणी की तुझ्याकडे आता फक्त तुला 2च ग्रेड देतो बा मी आणि या 2च ग्रेडवर तुला पीक काढू शकतो का तू, किंवा एकच ग्रेड देतो बा तू कुठली निवडशील. आता भरपूर ग्रेड आहेत. पायलीच्या 15 ग्रेड आहेत. 19 पासून तर 0050 आणि अजून बाकीच्या तर वेगवेगळे आलेले आहेत. तर तिथे मी ही ग्रेड निवडेल महाराज. सुरुवातीपासून तर जवळपास नाही म्हणता येईल, शेवटपर्यंत वापरू शकतो आपण. कुठलंही पीक असू द्या. का तिचं न्यूमेरिकलच तसं बसवलंय, तिचं मॅथमॅटिक्स तसं बसवलंय मित्रांनो. आणि ग्रेड आहे, कंपनी आहे यारा टेरा ब्रँड आणि प्रोडक्ट आहे महाराज 114211. बऱ्याच शेतकऱ्यांना आता ही ग्रेड 114011 नावाने मार्केटमध्ये भेटत असेल, बरोबर. पण ही आहे 114211. कारण की आपला महान भारत देशामध्ये जीएसटी खूप लागतो आणि त्यांना जीएसटी देणं परवडत नाही. त्याच्यामुळे 40% वरती जर ग्रेड गेली तर त्याला वेगळा जीएसटी असतो म्हणे. त्याच्यामुळे त्यांनी पिशवीवर छापलंय 114011. अशी कहाणी आहे महाराज ही सगळी. पण जाऊ द्या, काही असो. पण प्रोडक्ट काय आहे आणि वर्किंग कशी करते आपण थोडक्यात सांगतो महाराज. प्रोडक्ट मध्ये 11% नायट्रोजन आहे, 42% फॉस्फरस पेंटॉक्साइड आहे आणि 11% पोटॅशियम ऑक्साईड आहे. बरेच शेतकरी विचारत राहतात, साहेब ऑक्साईड ग्रेड बद्दल सांगा, ऑक्साईड ग्रेड बद्दल सांगा. महाराज बघा, याच्यामध्ये फॉस्फरस पेंटॉक्साइड बी दिलाय, पोटॅशियम ऑक्साईड बी दिलाय, नायट्रोजन बी दिला आहे. याचं काम काय काय आहे महाराज आपण थोडक्यात समजू. याच्यामध्ये सगळ्यात मेन जो आहे हाय फॉस्फरस आहे 40%, 42% फॉस्फरस आहे, हाय फॉस्फरस. महाराज ही ग्रेड कशासाठी काम करते, फॉस्फरस कशासाठी काम करतो. तुमचं कुठलंही पीक असू द्या, तुमचं हे पीक आहे मित्रांनो आणि ह्या मुळा आहेत, मुळा वाढवण्यासाठी फॉस्फरसचा सगळ्यात मेन रोल राहतो. रूट डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं कुठलंही भाजीपाला असू द्या, त्याच्यामुळे मुळा वाढवणं, नंतर ह्या फांद्या वाढवणं, ब्रँचिंग वाढवणं. ब्रँचिंग साठी फॉस्फरसचा रोल असतो, तो याच्यात एकदम जास्त आहे. दुसरी गोष्ट, सुरुवातीच्या काळामध्ये माझी जर केळी असेल तर पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये मला हा स्टेम जो असतो तो जाडा बनवायचा असतो, म्हणजे मोठा बनवायचा असतो असा. तर त्याच्यासाठी फॉस्फरस काम करतो. याच्यात फॉस्फरस आहे. फ्लावरिंग साठी एकदम भारी ग्रेड बनवली 114211. 114011 मार्केटमध्ये येतं नावाने. फ्लावरिंग साठी बी ही ग्रेड चालते. म्हणजे महाराज सुरुवातीला तुम्ही ड्रिचिंगला ही ग्रेड वापरू शकता, फुटव्यासाठी ही ग्रेड वापरू शकता, फ्लावरिंग साठी वापरू शकता, मुळा वाढवण्यासाठी वापरू शकता, केळी असेल तर डेव्हलपमेंट बुंद्याची साईज वाढवायलाही वापरू शकता आणि थोडेफार प्रमाणात फुलाचं, थोडेफार प्रमाणात नाही, फुलाचं फळात रूपांतर करण्यासाठीही वापरू शकतात. म्हणजे जवळजवळ फळाचे 80% जे झाड असेल त्याच्या 80% वाढीमध्ये हिचा रोल तुम्ही वापरू शकता बिंदास. फक्त याच्यामध्ये थोडं पोटॅश कमी आहे. मग जेव्हा आपल्याला फळ पिकवायचं किंवा फळ बनवायचं राहतो तेव्हा ही ग्रेड थोडी कमी पडते, कारण की पोटॅश नाहीये. तरीही पुरून जाईल, 11% पोटॅश आहेच. म्हणजे मी का बोललो, मला जर एक ग्रेड दिली तर मी कुठली निवडेल तर ही निवडेल. ही का निवडेल, माझ्या मुळा वाढवण्यापासून तर माझ्या फांद्या वाढवणं, ब्रँचिंग वाढवणं, स्टेम वाढवणं, फ्लावरिंग, फ्रूट सेटिंग आणि शिवाय फळाचं फुलात रूपांतर करून माल लागेपर्यंत ही ग्रेड काम करते महाराज, कारण की तिला बनवलीच तशी गेलेली आहे. दुसरं, बॅलन्स न्यूट्रिएंट अपटेक. बॅलन्स न्यूट्रिएंट महाराज हे 11% फॉस्फरस, 11% नायट्रोजन आणि 11% पोटॅश हे हार्मोनल चेंजेस होत असतात. म्हणजे वयानुसार शरीरामध्ये जे बदल होत असतात त्याच्यासाठी जे अन्नद्रव्य लागतं ते अन्नद्रव्य एकदम बॅलन्स करून ठेवतं.
त्या झाडामध्ये असल्यामुळे, हे बॅलन्स अन्नद्रव्य असल्यामुळे त्याचे जे हॉर्मोनल चेंजेस होतात ते एकदम चांगले होतात. त्याचा परिणाम झाडाच्या फुल कळी निघण्यासाठी, मादी कळी निघण्यासाठी, व्यवस्थित फांद्या निघण्यासाठी, म्हणजे खूप एकदम वाढ बी होणार नाही. एकदम नायट्रोजन जास्त राहिलं तर खूप वाढून जाईल, पोटॅश जास्त राहिला तर ते एकदम पक्क होऊन जाईल, किंवा पक्का म्हटल्यापेक्षा पोटॅशने वेगळंच काम करायला लागून जाईल, असं नाही. एकदम बॅलन्स दिल्यामुळे हा आपल्याला सर्वांगीण वाढीसाठी, झाडाच्या थोडक्यात भाषेत सांगू, झाडाच्या सर्वांगीण वाढीसाठी एकदम बेस्ट आहे. कारण की त्याचं न्यूमेरिकल तसं बसवलेलं आहे 11-11, म्हणजे 11% फॉस्फरस, 11% नायट्रोजन आणि 11% पोटॅश, हे त्याचं वाला बॅलन्स न्यूट्रिशन आहे महाराज. फॉस्फरस आहे, हाय सोल्युबिलिटी, पाण्यात टाका फक्त तुम्ही, पाण्यात ज्यांनी ज्यांनी वापरला असेल ना या कंपनीचे प्रोडक्ट, हेच नाही 11/11 नाही, दुसरंही लगेच खतम, अशा प्रकारचं आहे महाराज. नंतर हाय क्वालिटी ऑफ कंपोजिशन, नेदरलँड मध्ये ही ग्रेड बनते महाराज, मी चुकत नसेल तर. नेदरलँड या देशामध्ये ही ग्रेड बनते. ही ग्रेड महाराज क्लोराइड फ्री असते. क्लोराइड, आपलं जे क्लोराइड जातात ना, ज्याच्यामुळे आपली जमीन खराब होते, जमिनीची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते, वरती असे क्षार सफेद क्षार येतात, ते क्लोराइडचे राहतात महाराज. हे क्लोराइड फ्री ग्रेड आहे. याच्यामुळे जमीन कुठल्याही प्रकारचे खराब व्हायला चान्सेस राहते. जमिनीचा पीएच एकदम मेंटेन आहे, पीएच कमी आहे, त्याच्यामुळे ही अपटेक जबरदस्त आहे हिचावाला, म्हणजे अशा सगळा फायदा हिचावाला आहे महाराज. अशा प्रकारे ही ग्रेड बनवलेली आहे. तर तुम्हाला जर कधी कधी वाटलं असेल की कुठली ग्रेड घ्यायची, कन्फ्युज होत असाल, तर तुम्ही डायरेक्ट हिच्या सोबत जायचं. फक्त एकच कंडिशन की तुमचं जेव्हा मॅच्युरिटी स्टेज येईल, कुठल्याही प्रकारचे फळ पिकवायचं आहे, फळ वाढवायचे, तेव्हा ही ग्रेड वापरू नका. नंतर त्याच्या पहिले तुम्ही ही ग्रेड केव्हाही वापरू शकता, डोळे झाकून कुठलाही याला. तुम्हाला असं समोरचा जो टेक्निकल असेल तो नाही म्हणणारच, ठीक आहे चालून जाईल असंच म्हणेल, म्हणजे एवढी भारी ग्रेड आहे महाराज. अशा प्रकारे हे काम करतं. याच्यामध्ये जो फॉस्फरस पेंटॉक्साइड आहे ना महाराज, फॉस्फरस पेंटॉक्साइडचं महत्व सांगायचं राहिलं मला. फॉस्फरस पेंटॉक्साइड जो आहे 6 ते 7च्या पीएच लागतो सगळे अन्नद्रव्य भेटायला पिकाला. या पिकाला सगळे अन्नद्रव्य भेटायला 6 ते 7चा पीएच लागतो. आपला जमिनीचा पीएच आहे 7च्या पुढे. मग कसं बसेल गणित? तर पेंटॉक्साइड मध्ये अशी जादू आहे महाराज, जिथे मटल जाईल ना तिथे असं एवढा पीएच करून देतो. म्हणून याचे रिपोर्ट एवढे छान येतात. ज्याने सोडला असेल यारा कंपनीचं 11-42-11 किंवा आता झालेला 11-40-11 डेल्टा स्प्रे, याचे रिपोर्ट रिझल्ट कसे आहेत, आता वापरण्याचं प्रमाण आहे महाराज. तुम्ही केळी असेल तर हजारी 5 किलो, आणि तुमच्याकडे दुसरे पीक असतील तर हा एकरी 5 किलो तुम्ही वापरू शकतात. पंपाला 75 ते 100 ग्रॅम वरून फवारणीला घेऊ शकतात. कुठल्याही केमिकल पेस्टिसाइड बरोबर चालतं, म्हणजे कुठल्याही औषधांबरोबर तुम्ही याला सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणाल एवढं कशावरून बोलतोय दादा, आता एवढे सायंटिस्ट हुशार होऊन गेलेत आपले बघणारे, शेतकऱ्यांना तर काही घेणं देणं नाही, पण आहेत 2-4 कलाकार, त्यांच्यासाठी सांगतो. याराची वेबसाईट आहे, त्याच्या वेबसाईटवर सेम डिक्टो माहिती दिलेली आहे, फक्त माझ्या शेतकरी बांधवांना समजणार नाही, त्यासाठी मी माझ्या साध्या भाषेत सांगितलं राजू. तर सोर्स बी सांगून दिला तुम्हाला, यारा वेबसाईटवर जा, तिथे भेटून जाईल सगळे याच्याबद्दल माहिती. स्पेशल पेज आहे, स्पेशल पूर्ण यारा डेल्टा स्प्रे 11-42-11ची माहिती आहे महाराज. माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही फॉलो करा यार. आपले 1-1 लाख व्ह्यूज घेऊन जातात, 30-30 हजार व्ह्यूज होऊन जातात, आणि फॉलोअर आपले कमी आहेत. थोडीशी लक्ष असू द्या गरिबाकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.